नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के स्पर्धा परीक्षा आरत या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण आगामी महा-टी-ई-टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 मध्ये होणाऱ्या एका मोठ्या आणि महत्त्वपूर्ण बदलावर चर्चा करणार आहोत. या परीक्षेच्या स्वरूपात आणि उमेदवारांची निवड करण्याच्या पद्धतीत एक खूप मोठा संरचनात्मक बदल होतोय. तो नेमका कसा आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तब्बल 6 लाख. होय, आगामी 2026च्या या परीक्षेसाठी जवळपास 6 लाख उमेदवार तयारी करत आहेत. हा आकडाच सांगतो की यावेळी स्पर्धेची पातळी किती प्रचंड असणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरत असल्यामुळे ही परीक्षा प्रत्येकासाठी एक अतिशय मोठं आव्हान ठरणार आहे. पण साहजिकच मनात एक प्रश्न येतो की अचानक अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत एवढी मोठी वाढ का झाली? यावर्षी एवढी प्रचंड गर्दी या शर्यतीत का आहे? याचं मुख्य कारण म्हणजे ही स्पर्धा फक्त नवीन उमेदवारांपुरती मर्यादित राहिलेली नाही. शिक्षण क्षेत्रात नव्याने येऊ पाहणारे फ्रेशर्स तर आहेतच, पण त्यासोबतच सध्या सेवेत असलेले आणि स्वतःची नोकरी सुरक्षित करू पाहणारे शिक्षकही यात आहेत. शिवाय प्रमोशनच्या प्रतीक्षेत असलेले कार्यरत शिक्षक आणि मागच्या वेळी कमी गुण मिळाल्यामुळे आपला स्कोर वाढवण्याचा प्रयत्न करणारे जुने अनुभवी उमेदवार या सर्वांचा या 6 लाखांच्या गर्दीत समावेश आहे. ह्या वाढत्या स्पर्धेतून योग्य उमेदवार निवडण्यासाठी परीक्षेचा पॅटर्न नेमका कसा बदलत आहे हे आपण काही प्रमुख मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहोत. यामध्ये 6 लाखांचं आव्हान, कमी निकालाचा ऐतिहासिक वारसा, पाठांतराचा झालेला शेवट, विषयांनुसार परीक्षेच्या पद्धतीत झालेले बदल आणि वेळेचं व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा समावेश असेल. चला तर मग सुरुवातीला महा-टी-ई-टीच्या निकालाच्या इतिहासावर आणि जुन्या आकडेवारीवर एक नजर टाकूया. ही परीक्षा कधीच सोपी नव्हती हे समजून घेण्यासाठी तिच्या भूतकाळाकडे पाहणं खूप गरजेचं आहे. मागच्या काही वर्षांचे निकाल पाहिलेत तर खऱ्या परिस्थितीची जाणीव होते. 2013 मध्ये जेव्हा ही परीक्षा सुरू झाली तेव्हा 6,29,000 उमेदवारांपैकी फक्त 4.93% उमेदवारच पास होऊ शकले. 2015ची आकडेवारी तर धक्कादायकच म्हणावी लागेल. केवळ 0.85%, 1% कमी उमेदवार त्यावर्षी पात्र ठरले. आणि त्यानंतर 2018 ते 2021च्या दरम्यान हा टक्का फक्त 3 ते 4% आसपासच रेंगाळत राहिला. याच पार्श्वभूमीवर आगामी 2026च्या परीक्षेसाठी अंदाजित उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 3 ते 5% इतकीच मानली जात आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की या 6 लाख उमेदवारांपैकी कदाचित फक्त 18 ते 24,000 उमेदवारच प्रत्यक्ष यश मिळवू शकतील. ही आकडेवारी परीक्षेची खरी काठिण्य पातळी स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. आता यापुढचा आणि सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे पाठांतराचा झालेला शेवट. 2026च्या या नवीन अपडेटचा हा सर्वात महत्त्वाचा गाभा आहे. केवळ पोपटपंची करून किंवा पाठांतर करून या परीक्षेत पास होणं आता पूर्णपणे अशक्य होणार आहे. पूर्वीच्या पद्धतीत पुस्तकी ज्ञानावर जास्त भर असायचा. थेट आणि साधे प्रश्न विचारले जायचे, जिथे व्याख्या पाठ केल्या की सहज काम भागायचं. पण आता नवीन पॅटर्नमध्ये पूर्णपणे उपयोजनावर आधारित प्रश्न असणार आहेत. परीक्षेची पात्रता थेट CTET म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या बरोबरीची करण्यात आली आहे. इथे उमेदवारांच्या तार्किक विचारक्षमतेला म्हणजेच लॉजिकल रिझनिंगला सर्वाधिक महत्त्व असेल. मग हा उपयोजनात्मक कल म्हणजे नेमकं काय? तर पुस्तकातून वाचलेल्या सिद्धांतांचा वर्गातील प्रत्यक्ष आणि वास्तववादी परिस्थितीत कसा वापर करता येईल हे तपासणे. म्हणजे केवळ एखादा नियम किंवा सिद्धांत माहीत असणं पुरेसं नाही, तर तो वर्गात मुलांसमोर प्रत्यक्षात कसा वापरायचा हे सिद्ध करावं लागणार आहे. हा उपयोजनात्मक बदल पेपर 1 आणि 2 मधील विशिष्ट विषयांना कसा लागू होतो ते आता आपण सविस्तर पाहूया. यामुळे अभ्यासाची योग्य दिशा ठरवणं नक्की सोपं जाईल. सर्वात आधी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचा विचार करूया. यापुढे मानसशास्त्रज्ञांच्या लांबचक व्याख्या पाठ करण्यावर खूप कमी भर असेल. त्याऐवजी वर्गात अचानक एखादी कठीण परिस्थिती उद्भवली तर ती उमेदवारांकडून कशी हाताळली जाते याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल. विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाची निर्णय क्षमता आणि प्रसंगावधान कसं काम करतं याचीच इथे खरी कसोटी लागणार आहे.
हेच सूत्र गणित आणि विज्ञानालाही अगदी तसंच लागू पडतं. केवळ कठीण सूत्रे पाठ करण्यापासून आता ही परीक्षा दूर जात आहे. आता सर्वाधिक भर उमेदवारांच्या तार्किक क्षमतेवर असेल. वैज्ञानिक संकल्पनांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा आणि उमेदवाराचं विश्लेषणात्मक तर्कशास्त्र कसं आहे हे यातून प्रामुख्याने तपासलं जाईल. केवळ विषयाचं ज्ञान असणं पुरेसं नाही, तर त्याचा सक्रियपणे वापर करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे. हे वाक्य या संपूर्ण बदललेल्या पॅटर्नचा मूळ आत्मा आहे. उमेदवारांना काय येतं यापेक्षा ते प्रत्यक्ष वर्गात कसे शिकवतात आणि त्या ज्ञानाची अंमलबजावणी कशी करतात हाच आता शिक्षकांसाठी नवा निकष बनला आहे. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे, तो म्हणजे वेळेचे व्यवस्थापन आणि वाढलेली स्पर्धा. प्रत्यक्ष परीक्षागृहात सर्वाधिक ताण याच गोष्टीचा येणार आहे. ही वाढलेली काठिण्य पातळी आणि लांबचक विश्लेषणात्मक प्रश्न वेळेच्या बाबतीत एक खूप मोठं आव्हान निर्माण करणार आहेत. वेळेचे नियोजन हेच आता सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे. पूर्वीचे एका ओळीचे किंवा थेट प्रश्न पटकन वाचून सोडवता यायचे, पण आता एक एक प्रश्न आणि त्यात दिलेली परिस्थिती वाचण्यात, ती समजून घेण्यात आणि तिचं सखोल विश्लेषण करण्यात वेळेचा काटा खूप वेगाने पुढे सरकणार आहे. नव्या पॅटर्ननुसार एकच प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया कशी असेल याचा विचार करा. सर्वात आधी तो मोठा आणि गुंतागुंतीचा विश्लेषणात्मक प्रश्न वाचावा लागेल. त्यानंतर त्यातील विशिष्ट वर्गातील परिस्थितीचं अचूक विश्लेषण करावं लागेल आणि शेवटी एक तार्किक आणि व्यावहारिक निर्णय घेऊन योग्य पर्याय निवडावा लागेल. या संपूर्ण प्रक्रियेत पूर्वीपेक्षा खूप जास्त वेळ खर्च होणार हे नक्की. त्यामुळे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक अशा दोन्ही स्तरांसाठी सखोल संकल्पनात्मक समज आता अनिवार्य झाली आहे. यात कोणतीही तडजोड चालणार नाही. जर अभ्यासाची पद्धत फक्त वरवरची असेल तर या कठीण पेपरमध्ये यश मिळवणं जवळजवळ अशक्य आहे. विषयाचा सखोल अभ्यास हाच यावरचा एकमेव आणि खात्रीशीर उपाय आहे. या संपूर्ण विश्लेषणातून शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. पाठांतर आता इतिहास जमा होत असताना काय आपली शिक्षण व्यवस्था शेवटी पोपटपंचीपेक्षा खऱ्या अध्यापन क्षमतांना प्राधान्य देत आहे? या कठीण बदलांमागचा आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेचा अंतिम उद्देश खऱ्या अर्थाने सक्षम, निर्णयक्षम आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारे शिक्षक शोधणे हाच आहे. या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. ही बेसिक माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा. आणि आणखीनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका.